लातूर जिल्ह्याचा मानबिंदू अर्थात उदगीरचा किल्ला. लातूर जिल्ह्यात 2 प्रमुख गड बसलेले आहेत, एक उदगीर आणि दुसरा औसा. उदगीर गावातून आपण थेट या प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करतो. गडावर आल्यानंतर आपल्या स्वागताला ही तोफ पाहायला मिळते. तोफेच्या पुढे आपल्याला एक सुंदर नक्षीकाम असलेले हौद पाहायला मिळते. त्याच्या समोरील एक सुंदर वास्तू. या वास्तूवरील नक्षीकाम मोहक आणि आकर्षक आहे. त्याच वास्तूच्या बाजूला तहसील कार्यालय पाहायला मिळते. पुढे आणखी एक वास्तू आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या पोटात एक तळघर आहे. कदाचित हे त्यावेळेचे धान्य कोटा किंवा दारू कोठार असावे. गडावर अशा अनेक सुंदर वास्तू आजही तब धरून उभे आहेत. त्यातीलच आपण आणखी एका सुंदर वास्तू जवळ जाणार आहोत. हा महल इतका सुंदर आहे की पाहताच क्षणी आपले मन अचंबित होते, पण दुसऱ्या क्षणी लाज वाटते. काही लोकांनी या वास्तूवर चित्रविचित्र नावे काढून तिला विद्रूप केले आहे.
कडा तिन्ही बाजूंनी नैसर्गिक दरी लाभल्याने या गडाची सुरक्षा आणखी वाढली आहे. उदगीर या ऐतिहासिक शहरात वसलेला उदगीरचा बुलंद भुईकोट किल्ला आपल्या दुहेरी तटबंदीमध्ये अनेक वास्तू सामावून शेकडो वर्ष उभा आहे. चालुक्य, यादव, बहामनी, बरीदशाही, आदिलशाही या राजवटींचे कारभार पाहिलेला हा किल्ला व त्याचे मोल औरंगजेब जाणून होता. त्यामुळे त्याने 1636 मध्ये हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर त्याला महत्वाचे ठाणे बनवले. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर उदगीरचा किल्ला हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात गेला. मराठे व निजाम यांच्या 1760 साली उदगीर इथे मोठी लढाई झाली. या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवरावभाऊ करत होते. या युद्धात मराठ्यांनी निजामांचा दणदणीत पराभव करून निजामाला शरण येण्यास भाग पाडले. यावेळी मराठे व निजाम यांच्यात तह झाला. त्यानुसार निजामाने 60 लक्षाचा मुलूक आशीरगड व देवगिरी हे 2 किल्ले तसेच विजापूर व बुरानपूर अशी 2 शहरे मराठ्यांना दिली. पुढे मराठ्यांच्या ताब्यात असलेला किल्ला पानिपतच्या लढाईनंतर परत निजामांनी जिंकून घेतला. पण पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत हा गड निजामांच्या ताब्यात होता. पैठण नगरी ही सातवाहनांची सुप्रसिद्ध राजधानी. या राजधानीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांना व्यापाराच्या दृष्टीने महत्त्व होते. त्यामुळे या मार्गावरील उदगीर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली. पुढील काळात या भागावर धबधबा असणाऱ्या चालुक्यांच्या कारकिर्दीत या गडाची निर्मिती केली असावी. उदगीर किल्ल्याच्या भोवती खंदक असून सर्वत्र त्याची उंची एकसारखी दिसत नाही. खंदक पार करून पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी खंदकावर एक दगडी पूल आहे. खंदकाची भिंत दगडी असून गडाच्या पश्चिमेस असलेल्या तलावातील पाणी यात सोडण्याची व्यवस्था होती. खंदक पार केल्यानंतर किल्ल्याचा बाह्य तट लागतो. या तटबंदीचा परिघ 676 मीटर असून उंची 9 मीटर इतकी आहे. गडाच्या आतील तटबंदी बाहेरच्या तटबंदीपेक्षा खूपच उंच आहे. किल्ल्याला एकूण 19 बुरुज आहेत. पहिल्या तटबंदीला 12 बुरुज असून त्यावर तोफा आणि सैनिकांसाठी जागा आहे. दुसऱ्या तटाला 7 बुरुज असून त्यापैकी पूर्वेकडे व पश्चिमेकडे असलेल्या 2 मुख्य बुरुजांना
जमना व चांदणी अशी नावे आहेत. गडावरच्या तटांना जागोजागी जंगे ठेवलेले आहेत. पहिल्या तटबंदीत गडाचे प्रवेशद्वार असून त्याची उंची 12 मीटर व रुंदी 2.5 मीटर इतकी आहे. त्याच्या कवाडांवर लोखंडाचे मजबूत आवरण आहे. एकंदरीत उदगीरच्या किल्ल्यावर अनेक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी दिवाने खास आणि दिवान-ए-आम यामध्ये विभागणी झाली आहे. जनानखाना, गादी महल, हवा महल, रोशन महल, अनेक बुरुज, तटबंदी, जलकुंभ, मंदिरे, मशिदी, तोफा अशा असंख्य वास्तू आपल्याला उदगीर किल्ल्यात पाहायला मिळतात. उदगीर गडाच्या पोटात उदगीर महाराजांचा मठ आहे. या उदगीर महाराजांच्या नावावरूनच या शहराला आणि या गडाला उदगीर हे नाव पडले.